काय बनवा लागली असलं रेसिपी? बटाट्याच बनवलंय काय ती? हे होय पत्ता कोबूचं बनवलंय. पत्ता कोबूच्या वड्या आळूच्या म्हणजे कशा आहे ती कोथिंबीरची वडी ते बनवतो का नाही आपण तसं. तर मित्रांनो, तुम्हाला पण म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीला तुम्हाला पण सगळ्यांना खायचं जर का असेल घरी असं नवीन काय तर पत्ता कोबीचं, भरपूर जणांना पत्ता कोबी आवडत नाही. आवडत नाही स्पेशली तर लेकरांना तर अजिबात आवडत नाही. मग सांगाय कसं काय बनवलंय, माहिती काय सांगताय का नाही? सांगते की पत्ता कोबी मस्तपैकी मिक्सर मधून बारीक करून घ्यायची. बारीक करून घेतल्यावर त्यात तांदळाचं पीठ, परत थोडंसं मक्याचं पीठ, थोडासा मैदा टाकायचं. मक्याचं पीठ नसलं तर ज्वारीचं पीठ पण टाकू शकतो. पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण की पत्ताकोबीला आधी पाणी असते ते बारीक वाटल्यामुळं ते पत्ताकोबीच्या ग्रेव्हीमध्येच लई ग्रेव्ही करायची नाही काय, सगळं बारीक बारीक करून टाकतात. ओबड धोबड करायची मस्तपैकी. ते सगळं मिक्स करायचं. त्यात टाकायचं थोडंसं तिखट, परत आपलं घरकुल मसाल्याची पुडी, कांदा लसूण मसाल्याची, थोडासा तुमच्या टेस्टनुसार जसं तिखट पाहिजे तसं, 1-2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, अद्रक सगळं बारीक करून टाकायचं. याच्यात सगळं एकजीव मळून घ्यायचं छानपैकी. 5 मिनिटं ठेवायचं झाकून. 5 मिनिटांनी आपण हे वड्या कसं आळूची पानं कसं उकडून घेतो आधी, तशी सेम हे उकडून घ्यायचं आणि परत हे असे कट करायचं मस्तपैकी आणि तळून घ्यायचं. मग कुरकुरीत खायचं. दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दुकानामध्ये शेजवान चटणी भेटते बघा, त्याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता. माझा हो काही चिराचिरी चालू आहे बघा. पाक खाली डोळे करून तोंड खाली करून सांगितलेली सगळी माहिती व्यवस्थित नीट ऐका. काय वर डोळे होत नाहीत. वर डोळे होत नाहीचा प्रश्न नाही, तेल गरम व्हायला लागले. त्यांना माहित आहे कामात असल्यावर असं सांगत असते. तरी आता हो काही कापलेले ही उकडले काय? हे उकडून घेतले. हा, नाही तर तुम्ही तिचं ऐकले तसं गोळ करून असं चिरले वाटाल. हे उकडले तिनं हो काही तर आता जो भांडे ठेवले त्या चाळणीमध्ये वाप पण निघा लागली दिसते तुम्हाला. ह्याच्यामध्ये असं उकडून पाण्यामध्ये घेतलेलं आहे आणि ही परत न असं गोळ करून उकडल्यानंतर काढल्यानंतर गोळे बाजूला घेतले आणि कापले ते. आणि आता हो काही तळाई चालू आहे. मला चांगलं तो उडायचं, मग खायला छान मस्त कुरकुरीत लागते. तांदळाचं पीठ आवश्यक घालायचं काय, तांदळाच्या पिठानं कुरकुरीतपणा येतो. बर बर. ते चाट मसाला पण टाकायचा त्याच्यात. चाट मसाल्याने कसं एकदम छान लागते. थोडं आतमध्ये पण टाकायचं आणि आता तळून झालं ना मग परत थोडं असं टाकून हे करायचं. छान ह्याला लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हो काही उकडल्यानंतर दिसतंय बघा. हो का, उकळल्यानंतर काय एवढी छान दिसत नाही, पण तळल्यानंतर लय छान दिसते. आणि हो काही तळायचं. दिदूला कोबी खायचं म्हणलं लय म्हणजे लय जवर येते तिला, म्हणून म्हणलं असं नाही तर काय, असं नाही तर असं खाऊ घालावं. मस्त पैकी तळायचं. वास यायलाय का नाही? यायला लागला वास. मस्त पैकी असं तळून घ्यायचं आहे बघा. हे सगळं तळायचं आहे. हा, एक राहिलं माझं असं माझ्या डोक्यात जाते. त्यात सोडा पण टाकावं लागतं काय, सोडा टाकल्यावर मग असं खुसखुशीत होते बघा. झालं खुसखुशीत होते. असं जाळीदार दिसते. दाखवा की इथं मग अशी जाळी पडते सोड्याने. आणि सोडा नाही टाकलं की मग असं कसं पिठाचा मुद्दा, म्हणून सोडा टाकायचा, अशी जाळी पडते. बघा तुम्ही चौकून बघू शकता कशी जाळी पडली आपल्या ह्याला. पडले. तर आजची रेसिपी चांगली आहे बघा. आज पोट भरून जेवायला मिळणार आहे. रोज काय उपाशी बसताय काय हो? आज पोट भरून जेवायला भेटणार आहे. असं कडक भाजून तर ठेवायला लागते बघ. कडक व्हायला मग कसं लगेच काढले त्यातून ते कडकपणा येणार नाही त्याला. बरोबर.
आणि आता बघा ही मस्तपैकी असं तळून सगळं झालेलं आहे आणि प्लेट सजवायचं चालू आहे बघा आता. हो का ताट असं तळून झालेलं आहे बघा आपलं रेसिपी. हो का तळून झाल्यानंतर त्याच्यावर असला मसाला टाकलाय ते शेजवानी चटणी टाकलेली आहे. आणि दिदूचं बघा इकडं चालू पण झालेलं आहे खायचं. दिदूचं दिदू कसं केलंय मम्मीनं? छान झालंय का? नाही झालं? आवडले का नाही तुला? आवडलं नाही का? बघ माझ्या लेकराला आवडलं नाही काय नाही. कसं केलंय तू? म्हणूनच खायला लागली पण नाही आवडतं. हो का सॉस लावून खायला लागली तू आहे ना कधी तू? छान झालंय ना? तिखट असते म्हणून छान झालंय का नाही सांग? अय दिदू इकडं बघ इकडं. टुक टुक आधी खाण्यात व्यस्त आहे ती तू. छान आहे का? हाय म्हणा कशी रागानं बघा लागली दिदू बघा. मग त्याला खाऊ दे ना खाल्ल्यामध्ये. मला खूप खायचं निघता खूप खा निघता. आणि हो आता पूर्ण त्याला खूप सजवायचं चालू आहे अजून. अशा पद्धतीनं सजवायचं चालू आहे आता. हो तेलामध्ये तळलेलं मस्तपैकी चालू आहे. होय खायला 2 मिनिट लागतात पण करायला 2 तास लागतात. हा तसं असते मग. आणि दिदूसाठी बघा इकडे काढून ठेवले. तर बघा या अशा पद्धतीनं आपलं ताट सजवून तयार झालेलं आहे मस्तपैकी. खूप आवडत नाही तर आता ही तोंडाला पाणी असतो खातेली बा आहे का नाही? मग बघा इकडं हो काही चालू पण झालेलं आहे इकडे असं. चालू झालं. ज्यांना कोबी आवडत नाही त्यांच्यासाठी खास रेसिपी केलेली आहे बघा. तर कसा वाटतं आपला व्हिडिओ मित्रांनो? वाटला कमेंट करून सांगा. जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओ बरोबर. बाय बाय. बाय बाय टाटा. दिदू पण बाय बाय टाटा करायला लागली. दिदूचं बी ताट सजवायचं होतं तसं सेम टू सेम. बरं बरं चला बाबा चला कसा वाटला सांगा. बाय बाय करा. बाय बाय.